हे वालं हेल्मेट घेतलं हे वालं इंटरकॉम घेतलं आणि असं काय हेल्मेट आहे. व्हॉईस क्वालिटी आता चेक करा कशी आहे ते. हे गाईज, वेलकम टू युअर न्यू व्हिडिओ. आणि मी कृष्णा तुमचं स्वागत करत आपल्या मराठी मोटो क्रिश चॅनलवरती. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल हा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे, तरी पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, आज कामावरती पण नव्हतो गेलो, कारण सकाळी आज 11 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत मी म्हणजे ह्याला हुडकत होतो. फक्त खूप दुकानं फिरलो, जवळजवळ 10 ते 12 दुकानं फिरलो असेल. आणि जिथं मला साईज होत होती ना, तिथं माझा जो कलर पाहिजे तो कलर भेटत नव्हता. आणि जिथं कलर भेटत होता तिथं साईज भेटत नव्हती. मला पाहिजे होता निऑन कलर, ब्लॅक. आणि ह्याच्यामध्ये आहे ना, हे तर ह्याचं दुसरं आहे, हेलियस इफेक्ट म्हणून याचं नाव आहे, हेलियस इफेक्ट हे वालं. आणि ते मी जे दुसरं बघितलं ना, ह्याचीच सिरीज होती ती पण ते कलरमध्ये त्याचा कलर वेगळा होता आणि ह्याचा ग्राफिक वेगळा आहे. त्याच्यामध्ये फक्त कलर होतं. तर मला ते ब्लॅक अँड ग्रीनवाला होता ना, निऑन कलरचा, तर मला ते पाहिजे होतं. पण ते मला साईज कुठंच भेटली ना. जिथं एक भेटलेलं, पण त्याचा हा जो वायझर आहे ना आतमधला, हा पूर्ण खाली येत नव्हता. हा एवढ्यापर्यंतच फक्त खाली येत होता. तर तो बोलला की हे डिफेक्टिव्ह आहे, बोलला हे नाही देऊ शकत मी. त्याला बोललो रिपेअर होऊन देत असेल तर बघा, बोललो तर दुसरा आहे का बघा, तुमच्या स्टॉकमध्ये दुसरा हेल्मेट आहे का बघा. तर तो बोला नाही, बोला एवढं एकच आहे, सिंगलच आहे हा पीस. तर बोललो ठीक आहे. तर हे हे हेल्मेट घेतलं आणि हे इंटरकॉम पण घेतलंय. इंटरकॉम म्हणजे ब्लूटूथ आहे इडेलचं. माझ्याकडे इंटरकॉम होतं, हे बघा, हे आपलं इजास काय बोलतात ते. हे माझ्याकडे कुठलं होतं, V6 Pro Plus होतं माझ्याकडं. हे तुम्हाला टाईप सी बघून समजलं असेल V6 Pro Plus आहे की कुठलाही आहे. कारण जे V6 Pro आहे ना, त्याला एअरफोनसारखी पिन असते ना आपल्या, तशीवाली पिन येते. आणि V6 Pro Plusला टाईप सी येते. म्हणजे आपल्या जी चार्ज पण आपण ह्यानीच करायचं आहे, चार्जिंग पॉईंटचा पण हाच आहे. आणि आपलं हे जे लागतं ना, हे सगळं, हे स्पीकर माईक, हे सगळं जे लागतं ना, ते पण इथंच लावायचं आहे. तर हे वालं होतं, ह्याची बॅटरी खराब झाली, तुम्हाला सांगितलं मी. ह्याची बॅटरी खराब झाली आहे म्हणून बोललो त्याची बॅटरी कुठंच भेटत नाही. मी पूर्ण सगळीकडे हुडकलं, जिथं जिथं दुकान आहे तिथं सगळीकडे विचारलं मी, बॅटरी कुठंच भेटत नाही. तर हे पण आपण घेतलं आहे नवीन. आणि हे असं काय हेल्मेट आहे. अजून भरपूर माझ्याकडे ऑप्शन होते, पण हे मला आवडलं. कारण हे बघा, ISI मार्क, हा ISI मार्क आणि DOT सर्टिफाईड, त्याच्यामुळं मी हे सजेस्ट केलं. आणि पॅडिंग पण बघायची, पॅडिंग तुम्हाला दिसणार नाही अशी, हे बघा, ह्याची पॅडिंग बघा. ह्याची पॅडिंग पण त्याला काहीतरी बोलतात, डबल पॅडिंग बोलतात त्याला. म्हणजे हे आउटर शेल, त्याच्यानंतर हे EPF, आणि त्याच्यानंतर आतमध्ये पॅडिंग आहे. आपल्या नॉर्मल हेल्मेटला आहे बघा, हे माझं जुनंवालं हेल्मेट तुम्हाला दाखवतो. हे माझं फ्लिपअपवालं होतं, हे बघा असं वालं. त्याच्यामध्ये बघा, हे फक्त हे आउटर शेल झाला, डायरेक्ट पॅडिंग. त्याच्यामुळे हे कम्फर्टेबल पण नाही वाटत. आणि जास्त वेळेसाठी जर घालायचं असेल ना, तर लय त्रास होतो. ज्यांच्याकडे असतील ना, त्यांना सांगायची गरज, त्यांना समजलं असेल मी काय बोलतो. तर हे माझं होतं पहिलं हेल्मेट. हे स्टील बटचं होतं. आणि हे स्टिकर बघा, मी हे स्टिकर लावलेले, आता हे वेस्ट झालेत. आता ह्याच्यावरती बघतो, माझ्याकडे अजून एक आहे, तो ह्याच्यावरती पण लावून टाकेन. तर हे माझं हे वालं जे पहिलंवालं इंटरकॉम होतं ना, हे असं सिम्पल इन्सर्ट व्हायचं. पण हे आता जे हे आहे ना, हे थोडंसं झंझटवालं काम आहे. आणि मी हे सगळं सेटअप केलं आहे. हे आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपसाठी हे स्ट्रॅपवालंच लावलं आहे मी. इथलं मी ऑनलाईन ऑर्डर करणार होतो, पण बोललो त्याच्यासाठी, आणि आता अजून 4 दिवस बोललो त्याच्यातच जातील. त्याच्यामुळे हे माझ्याकडे जे होतं, अजून एक आहे माझ्याकडे, 2 होती. हे वालं नवीनवालं होतं, आताच रिसेंटलीच घेतलेलं. तर हे वाला असं लावलं आहे. आणि फिटिंग बघा तुम्ही, फिटिंग एकदम प्रॉपर केली आहे. बघा, खालून पण तुम्हाला दिसणार नाही कुठं आहे काय आहे. त्याच्यानंतर हा इंटरकॉम, आपल्या ब्लूटूथचा हा माईक इथं आहे. हा मी हार्डवालाच माईक यूज केला, सॉफ्टवाला पण येतो. पण सॉफ्टवाला कसं त्याला साईडून चिपकवा लागतं डबल टेपनी, नाही तर कशाने तरी. माईक कसं आपण जसं पाहिजे तसं, असं इथं पाहिजे तर इथं, साईडला पाहिजे तर साईडला ॲडजस्ट करू शकतो, त्याला स्प्रिंग असते आतमध्ये. हे टोटल माझं बजेट गेलं आहे 5,500वरती माझं बजेट गेलं आहे. माझं बजेट होतं फक्त 3,000. 3,000पर्यंत मी घेणार होतो. इंटरकॉम घ्यायचा माझा प्लॅन नव्हता, म्हणजे ब्लूटूथ घ्यायचा माझा प्लॅन नव्हता, तरी पण मी घेतलं आहे. आता ठीक आहे, बघू आता हे सगळं रिकवर करायला लागणार आहे आता आपल्याला. हे होतं माझं असं हेल्मेट. चला तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतोय. व्हिडिओला जर आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय बाय बाय.